जर तुम्ही कुठे जुलैच्या मध्यावर बाहेर निघणार असाल तर सृष्टीचा हिरवा पोपटी रंगाचा नवनिर्मितीचा नवीन सुगंध तुम्हाला पाहता येतोच. कोकणामध्ये खऱ्या अर्थाने सृष्टीला रंग भरतो तो पावसाळ्यात. त्याच्यातही असे जुने पुराणे आणि पुरातन अवशेष दिसले की खऱ्या निसर्गप्रेमीला प्रेमाचे भरते येते. पण या गोष्टी खऱ्या अर्थाने तुम्हाला आपल्या प्रवासातला आनंद द्विगुणित करतातच. फक्त हा सृष्टीचा भरलेला नारळ पोपळीचा भरलेला सुगंध पाहत पाहत तुम्ही मात्र पुढे पुढे जायचं. पण इथल्या सृष्टीचा पुरेपूर आनंद घेत कोकणातील खास नारळ पोपळीच्या झाडं पाहत पाहत वाड्या वाड्यातून फिरत आपण मात्र पुढे पुढे सरकतच राहायचं. कोकणाची काही खास वैशिष्ट्य आहेत. नारळ पोपळीच्या बागा संपल्या की निसर्गाच्या चित्रकाराने सुंदरतेने नटलेला निळाईने भरलेला समुद्र तुमचं स्वागत करायला नेहमी तयार असतोच. याचं स्वागत मनापासून स्वीकारत आपण मात्र पुढल्या प्रवासाची तयारी करायची, तर या निळ्या सागरावर सफरीची. कोकणातून प्रवास करणारा पर्यटक असू दे किंवा इथला स्थानिक रहिवासी, एका खाडी पार करताना त्याला ज्या फेरीबोटीचा आस्वाद घ्यावा लागतो तो खऱ्या अर्थाने जन्मभर लक्षात राहणारा. या फेरीबोटीतून तुम्हाला खऱ्या अर्थाने खुल्या समुद्राचं दर्शन घडतं. आता खूप आधुनिक सुखसोयी झाल्यामुळे याच्यातून मोठी मोठी वाहनं ही सहजगत्या जा ये करता येते, त्यामुळे खऱ्या अर्थाने सुविधा झाली. पण जी जुन्या जमान्यातली लाकडी होडीतून समुद्राचे तुषार झेलत प्रवास करण्याची मजा होती तो काही अर्थाने कमी झाली. पण अर्थातच कालाय तस्मे नमः. कोकणातून प्रवास करताना शक्यतो फेरीबोटीतून प्रवास करताना जेव्हा तुमचा प्रवास संपतो तेव्हा फेरीबोटीतील जी धांदळ दिसते ती पाहण्याची अनुभव घ्यायचा. आपण मात्र सावकाश उतरायचं, सर्वांना जाऊन द्यायचं आणि त्यांची लगबग पाहत राहायचं. आणि खरं कोकणातील सौंदर्य दृष्टिक्षेपात येत जातं ते इथूनच बाहेर आल्यानंतर. खऱ्या अर्थाने हा समुद्राला चिकटून असलेला भाग पाहत तिथलं निळाई अनुभवत आपण मात्र आताच्या मॉडर्न रोडवर आपली वाहनं दौडत न्यायची. पोटात कावळे ओरडायला लागले की कोकणाच्या स्वादिष्ट परंपरेचा जेवण परंपरेचा भोजनाचा मात्र यथेच्छ आनंद घ्यायचाच.